प्रॉब्लेम 1. फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिव्हन बिलो. आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे, ग्राफ पॉईंट दिलेले आहे आणि ग्राफ पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे? डिस्टन्स BE. डिस्टन्स BE. आता डिस्टन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता डिस्टन्स BE, B, E. तर B पॉईंटचे कोऑर्डिनेट कोणते आहे? 2 आणि E पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे 5. तर 2 आणि 5 मध्ये कोणता ग्रेटर आहे? राईट हँड साईडला असलेला म्हणजे 5 ग्रेटर आहे. तर काय होईल? ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तर 5 मायनस 2 याचं सबट्रॅक्शन येईल 3. डिस्टन्स BE नंतर सेकंड काय करायचं आहे? डिस्टन्स JA. डिस्टन्स J, A. Jचे कोऑर्डिनेट किती आहे? -2 आणि Aचे कोऑर्डिनेट आहे 1. -2 आणि 1 कोणता राईट हँड साईडचा ग्रेटर आहे? 1 कोऑर्डिनेट ग्रेटर आहे. तर डिस्टन्स JA काढण्यासाठी काय करावं लागेल? ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे 1 मायनस -2. 1 मायनस -2 म्हणजे काय होईल? 1 मायनस मायनस प्लस 2 आणि 1 प्लस 2. आता थर्ड आहे डिस्टन्स PC. डिस्टन्स P, C. P पॉईंटचे कोऑर्डिनेट किती आहे? -4 आणि C पॉईंटचे 3. P आणि C. तर कोणते कोऑर्डिनेट मोठे आहे? Cचे कोऑर्डिनेट ग्रेटर आहे आणि फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स काढण्याचा? ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे 3 मायनस Pचे कोऑर्डिनेट -4. 3 मायनस -4 म्हणजे काय होईल? 3 मायनस मायनस प्लस 4 म्हणजे डिस्टन्स किती होऊन जाईल? 7. डिस्टन्स PC इज इक्वल टू 7. 4 मध्ये काय करायचं आहे? डिस्टन्स JH. डिस्टन्स J, H. आता Jचे कोऑर्डिनेट -2, Hचे कोऑर्डिनेट -1. -2 -1 कोणतं ग्रेटर आहे? -1 म्हणजे काय होईल? -1 मायनस -2. -1 मायनस -2 म्हणजे काय होईल? -1 मायनस मायनस प्लस 2 आणि 2 मायनस 1 किती होऊन जाईल? 1. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते, नेहमी डिस्टन्स पॉझिटिव्ह असते. 5 मध्ये काय करायचं आहे? डिस्टन्स KO. डिस्टन्स K, O. KO पॉईंटचं डिस्टन्स. Kचे कोऑर्डिनेट -3, Oचे कोऑर्डिनेट 0. कोणतं ग्रेटर आहे? 0. 0 मायनस -3. 0 मायनस -3 म्हणजे काय होईल? 0 मायनस मायनस प्लस 3. 0 प्लस 3 3 म्हणजे डिस्टन्स KO किती झालं? 3. नंतर 6 मध्ये काय आहे? OE. डिस्टन्स OE. O, E. तर Oचे कोऑर्डिनेट किती आहे? 0 आणि Eचे कोऑर्डिनेट आहे 5. तर ग्रेटर कोऑर्डिनेट 5. तर 5 मायनस 0. 5 मायनस 0 म्हणजे किती होईल? 5. डिस्टन्स OE 5. नंतर 7 मध्ये काय आहे? डिस्टन्स
पी जे. पीचे कॉर्डिनेट -4 आणि जेचे कॉर्डिनेट -2. तर पीचे -4, जेचे -2. तर कोणतं ग्रेटर आहे? -2. म्हणजे -2 -4. -2 -4 म्हणजे काय होईल? -2 +4 आणि 4 - 2 किती होऊन जाईल? 2. म्हणजे डिस्टन्स पी जे 2. 8. आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स क्यू बी. डिस्टन्स क्यू बी. आता क्यूचे कॉर्डिनेट आणि बीचे कॉर्डिनेट. क्यूचे कॉर्डिनेट -5 आणि बीचे कॉर्डिनेट 2. तर ग्रेटर कोणते आहे? 2. म्हणजे 2 - -5. 2 - -5 म्हणजे 2 - +5. 2 + 5 7. तर डिस्टन्स क्यू बी 7. Problem 2. If the coordinate of A is x and that of B is y, find distance AB. डिस्टन्स ए बी फाइंड करायचं आहे आणि एचे कॉर्डिनेट x दिलेले आहे आणि बीचे कॉर्डिनेट y दिलेले आहे. तर प्रॉब्लेम 1. x = 1 म्हणजे एचे कॉर्डिनेट 1 आणि y = 7. बीचे कॉर्डिनेट 7 आणि डिस्टन्स ए बी काढायचा आहे. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स ए बी, ए कॉमा बी. तर डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आहे ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट का नंबर 1. डिस्टन्स ए कॉमा बी. डिस्टन्स ए बी काढायचा आहे. तर एक्स हा एचा कॉर्डिनेट आहे, वाय हा बीचा कॉर्डिनेट आहे. तर डिस्टन्स ए बी काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. 1 आणि 7मध्ये कोणता ग्रेटर आहे? 7. म्हणजे काय लिहावं लागेल? ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. म्हणजे 7 - 1 किती होऊन जाईल? 6. नंबर 2. इथे पण आपल्याला डिस्टन्स ए कॉमा बी काढायचा आहे. डिस्टन्स ए बी. तर सेकंड प्रॉब्लेममध्ये एक्स हा एचा कॉर्डिनेट. तर एचा कॉर्डिनेट 6 दिलेला आहे आणि बीचा कॉर्डिनेट वाय काय दिला आहे? -2. आता 6 आणि -2मध्ये काय ग्रेटर आहे? 6 ग्रेटर आहे. तर डिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागेल? ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. म्हणजे 6 - -2. 6 - -2 म्हणजे काय होईल? 6 - +2 आणि 6 + 2 8. तर डिस्टन्स ए बी 8. मग थर्ड डिस्टन्स ए बी काढायचा आहे. ए कॉमा बी आणि एक्स कॉर्डिनेट -3 आहे, वाय कॉर्डिनेट 7 आहे. एक्स हा एचा कॉर्डिनेट आहे -3 आणि वाय हा बीचा कॉर्डिनेट 7. आणि डिस्टन्स काढायचा आहे. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. तर ग्रेटर कोणता आहे? 7. तर 7 - -3. 7 - -3 म्हणजे काय होईल? 7 - +3. 7 + 3 किती होऊन जाईल? 10. त्याच्यानंतर डिस्टन्स ए बी. प्रॉब्लेम 4. एक्स कॉर्डिनेट दिला आहे -4, वाय कॉर्डिनेट दिला आहे, वायची व्हॅल्यू दिली आहे -5. तर एक्स हा एचा कॉर्डिनेट आहे, वाय हा बीचा कॉर्डिनेट आहे. तर एचा कॉर्डिनेट -4, बीचा कॉर्डिनेट -5. याच्यामध्ये ग्रेटर कोणता आहे? -4.
तर डिस्टन्स ए बी काय होईल, ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, म्हणजे -4 मायनस -5, -4 मायनस -5, म्हणजे काय होईल, -4 मायनस मायनस +5 आणि 5 मायनस 4 1. तर डिस्टन्स नेवर निगेटिव्ह. नंतर 5 डिस्टन्स ए कॉमा बी, डिस्टन्स ए बी 5. एक्स कॉर्डिनेट हा एचा आहे आणि वाय कॉर्डिनेट हा बीचा. तर एक्स कॉर्डिनेट -3 दिलेला आहे, वाय कॉर्डिनेट -6 आणि आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचा आहे, ए कॉमा बी. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. तर ग्रेटर कोणता आहे, -3, म्हणजे काय होईल, -3 मायनस -6, -3 मायनस -6, म्हणजे काय होईल, -3 मायनस मायनस +6. तर 6 मायनस 3 3, नंतर 6 डिस्टन्स ए कॉमा बी. तर 6 मध्ये काय दिलं आहे, एक्स कॉर्डिनेट 4, म्हणजे एचा कॉर्डिनेट 4 आहे आणि वाय कॉर्डिनेट -8, तर बीचा कॉर्डिनेट -8. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. तर ग्रेटर कोणता आहे, 4, तर 4 मायनस -8, 4 मायनस -8, म्हणजे काय होईल, 4 मायनस मायनस +8, 4 + 8 12. तर डिस्टन्स ए कॉमा बी 12. Problem 3. From the information given below, find which of the point is between the other two. If the point are not collinear, state so. आपल्याला प्रॉब्लेम 1 मध्ये डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू आर 7 दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी क्यू 10 दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू आर 3 दिलेला आहे आणि विच पॉईंट इज बिटवीन द अदर टू. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्मॉल डिस्टन्स आहे त्याची काय करावं लागेल, सम करावं लागेल आणि ती सम जर ग्रेटर डिस्टन्स एवढी येत असेल तर पॉईंट्स कसे राहील, कोलिनियर. म्हणजे कोणत्या डिस्टन्सची सम करावं लागेल, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट पी आणि आर प्लस डिस्टन्स क्यू आर. याची सम स्मॉलर डिस्टन्सची किती होईल, 7 + 3 किती होत आहे, 10. आणि ग्रेटर डिस्टन्स पी क्यू, पी कॉमा क्यू किती आहे, 10. तर स्मॉलर डिस्टन्सची सम 10 आणि ग्रेटर डिस्टन्सची सम 10. तर स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी येत आहे, म्हणजे हे पॉईंट्स काय होईल, कोलिनियर. म्हणजे आपण कसं लिहू, डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी आर प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी क्यू. तर स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी असल्यामुळे पॉईंट पी क्यू आर काय होईल, कोलिनियर होईल. तर ग्रेटर पॉईंट कोणते आहे, पी क्यू, आणि याच्या बिटवीन कोणता पॉईंट राहणार आहे, आर राहणार आहे. तर पी आर किती आहे, 7 आणि क्यू आर आहे 3. तर पी आर, तर हे थोडं ग्रेटर दाखवू आपण आर. तर पी आर 7 होईल, आर क्यू 3 होईल आणि 7 + 3 10 होऊन जाईल. म्हणजे पी क्यू आर आर, पी आर क्यू आर कोलिनियर पॉइंट्स. आणि आर काय आहे, इन बिटवीन पी अँड क्यू, पॉइंट
R is in between points P and Q. Problem 2. Distance between point RS 8, distance between point RT 6, distance between point RT 4. आणि आपल्याला सांगायचं आहे की विच पॉईंट इज बिटवीन द अदर टू पॉईंट्स. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्मॉलर डिस्टन्सची सम करावं लागेल आणि ती ग्रेटर डिस्टन्स एवढी येत असेल तर पॉईंट्स कसे होईल, कोलिनियर होईल. तर स्मॉलर डिस्टन्स कोणता आहे 6 आणि 4 आणि ग्रेटर कोणता आहे 8. तर आपल्याला 6 आणि 4ची ॲडिशन करावं लागेल म्हणजे डिस्टन्स S, T प्लस डिस्टन्स R, T याची सम, स्मॉलर डिस्टन्सची सम 6 प्लस 4 किती होत आहे 10 आणि ग्रेटर डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स R, S 8. आता स्मॉलर डिस्टन्सची सम ही ग्रेटर डिस्टन्स एवढी येत आहे का, नाही, कारण की सम किती येत आहे 10 आणि ग्रेटर डिस्टन्स किती आहे 8. तर स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी येत नाही आहे म्हणजे हे पॉईंट्स कोलिनियर होणार नाही. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, डिस्टन्स S, T प्लस डिस्टन्स R, T नॉट इक्वल टू डिस्टन्स R, S. आणि स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी येत नसल्यामुळे STR हे पॉईंट्स कोलिनियर होणार नाही. म्हणजे STR आर नॉट कोलिनियर पॉइंट्स. Problem 3. Distance between point AB 16, distance between point CA 9, distance between point BC 7 आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगायचं आहे, विच पॉईंट इज इन बिटवीन अदर टू पॉईंट्स. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्मॉलर डिस्टन्स आहे त्याची सम करावं लागेल आणि ती सम कशा एवढी आली पाहिजे, ग्रेटर डिस्टन्स एवढी आली पाहिजे. तर ग्रेटर डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स A, B 16 आणि स्मॉलर कोणते आहे 9 आणि 7. तर याची काय करावं लागेल, सम. म्हणजे आपल्याला कसं लिहावं लागेल, डिस्टन्स C, A प्लस डिस्टन्स BC B, C. तर स्मॉलर डिस्टन्सची सम करावं लागेल. तर किती आहे, CA 9 प्लस 7 याची सम होत आहे 16 आणि ही सम ग्रेटर डिस्टन्स एवढी आहे का, आहे. आणि डिस्टन्स A, B इज इक्वल टू 16. तर स्मॉलर डिस्टन्सची सम ही ग्रेटर डिस्टन्स एवढी असल्यामुळे पॉईंट्स कसे आहे, कोलिनियर. म्हणजे कसं लिहावं लागेल, डिस्टन्स C, A प्लस डिस्टन्स B, C. स्मॉलर डिस्टन्सची सम इज इक्वल टू ग्रेटर डिस्टन्स, डिस्टन्स A, B. तर आता हे पॉईंट्स कसे झाले, कोलिनियर. तर ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे, AB. तर याच्या बिटवीन कोणता पॉईंट राहील, C. तर CAचं डिस्टन्स किती आहे 9 आणि BCचं आहे 7. तर याला थोडं मोठं दाखवावं लागेल CAला. तर ACचं किती होईल 7 आणि BCचं होईल, ACचं आहे 9 आणि BCचं आहे 7. तर AC प्लस BC 9 प्लस 7 16. तर मग कोणता पॉईंट येत आहे, C पॉईंट इज इन बिटवीन A अँड B. तर काय लिहावं लागेल, ACB आर कोलिनियर पॉइंट्स
आणि पॉइंट C is between points A and B. Problem 5. Distance between point XY 15, distance between point YZ 7, distance between point XZ 8 दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगायचं आहे, विच पॉईंट इज इन बिटवीन अदर टू पॉईंट्स. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्मॉलर डिस्टन्सची सम करावं लागेल आणि ती सम ग्रेटर डिस्टन्स एवढी आली पाहिजे. तर स्मॉलर डिस्टन्स कोणता आहे, 7 आणि 8, याची सम किती आली पाहिजे, ग्रेटर डिस्टन्स एवढी. तेव्हा पॉईंट्स कसे होईल, कोलिनियर. म्हणजे डिस्टन्स Y, Z प्लस डिस्टन्स X, Z, स्मॉलर डिस्टन्सची सम किती होईल, 7 + 8. 7 + 8 किती होऊन जाईल, 15. आणि ही सम ग्रेटर डिस्टन्स एवढी आली पाहिजे म्हणजे 15. तर डिस्टन्स X, Y इज इक्वल टू 15. तर काय होत आहे, स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी येत आहे. म्हणजे पॉईंट्स कसे होईल, कोलिनियर्स. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, डिस्टन्स Y, Z प्लस डिस्टन्स X, Z. तर दोन स्मॉल डिस्टन्सचं सम इज इक्वल टू ग्रेटर डिस्टन्स X, Y. तर दोन स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी येत आहे. तर हे पॉईंट्स कसे राहील, कोलिनियर. तर मग ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे, X, Y. तर याच्या बिटवीन कोणता पॉईंट राहील, Z. म्हणजे XZ आणि ZY. तर XZ किती आहे, 7. XZ आहे 7 आणि XZ आहे 7, 8 आहे आणि YZ आहे 7. आणि 7 आणि 8 किती होऊन जाईल, 15. म्हणजे XZY आर कोलिनियर पॉईंट्स. मग इथे Z काय होईल, इन बिटवीन X अँड Y. Therefore, point Z is between points X and Y. Problem 6. Distance between point D, E 5, distance between point E, F 8, distance between point D, F 6 दिलेला आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे की विच पॉईंट इज इन बिटवीन द अदर टू पॉईंट्स. आपल्याला काय करावं लागेल, इथे स्मॉलर डिस्टन्सची सम करावं लागेल आणि ती सम कशा एवढी आली पाहिजे, ग्रेटर डिस्टन्स एवढी आली पाहिजे. तेव्हा ते पॉईंट्स कसे होईल, कोलिनियर. आता स्मॉलर डिस्टन्स कोणता आहे, 5 आणि 6, याची सम करू. म्हणजे कशाची सम करावं लागेल, डिस्टन्स D, E प्लस डिस्टन्स D, F याची सम किती होईल, 5 + 6 इज इक्वल टू 11. आणि ही जी सम आहे डिस्टन्स ग्रेटर डिस्टन्स एवढी नाही आहे, कारण की ग्रेटर डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स E, F किती आहे, 8. तर स्मॉलर डिस्टन्सची सम ग्रेटर डिस्टन्स एवढी नाही आहे. म्हणजे हे पॉईंट्स कोलिनियर होणार नाही. म्हणजे कसं लिहावं लागेल, डिस्टन्स D, E प्लस डिस्टन्स D, F स्मॉलर डिस्टन्सची सम नॉट इक्वल टू ग्रेटर डिस्टन्स E, F.
म्हणजे हे पॉईंट्स काय कोलिनियर होणार नाही. म्हणजे डी ई एफ डी कॉमा ई कॉमा एफ आर नॉट कोलिनियर पॉईंट्स. मग बिटवीनचा पॉईंट मिळणार.